नमस्कार, तुम्ही बघताय ब्रेकिंग महाराष्ट्र लाईव्ह. सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुन्हा 648 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. 23 जिल्ह्यांमधील तब्बल 6 लाख शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात येईल, परंतु तसं घडताना दिसून येत नाहीये. अजूनही टप्प्याटप्प्यानं मदत मंजूर करण्यात येत आहे. आजही गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाहीये. त्यामुळं हे सगळं केवळ सरकारचं आश्वासन ठरलं. आधीच पीक नुकसान झाल्यामुळं संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं संकट ऐन दिवाळी देखील कायम आहे. थोडक्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केवळ शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षामध्ये मदत देखील कमी मंजूर केली आणि ही मदत देखील शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीये. आता सरकारनं 14 ऑक्टोबर रोजी एक जी आर काढला आणि या जी आरमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी 648 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. 23 जिल्ह्यांमधील तब्बल 6 लाख शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात येईल, परंतु तसं घडताना दिसून येत नाही. अजूनही टप्प्याटप्प्यानं मदत मंजूर करण्यात येत आहे. आजही गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाहीये. त्यामुळं हे सगळं केवळ सरकारचं आश्वासन ठरलं. आधीच पीक नुकसान झाल्यामुळं संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं संकट ऐन दिवाळी देखील कायम आहे. आता थोडक्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केवळ शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षामध्ये मदत देखील कमी मंजूर केली आणि ही मदत देखील शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीये. आता सरकारनं 14 ऑक्टोबर रोजी एक जी आर काढला आणि या जी आरमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी 648 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तब्बल 6 लाख शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे. जवळपास 6.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं त्यापोटी ही मदत देण्यात येणार आहे. आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, या 10 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांसाठी किती मदत मंजूर झाली आहे ते आपण बघूयात. आता आपण सुरुवात करूयात मराठवाड्यापासून. मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे ते बघूयात. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात 3,80,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं. 3,50,000 शेतकऱ्यांसाठी 350 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यामध्ये जर आपण जिल्ह्यानिहाय बघितलं तर बीड जिल्ह्यातील 33,000 शेतकऱ्यांना 68 कोटी रुपये मिळणार आहेत. तर लातूर जिल्ह्यातील 55,000 शेतकऱ्यांसाठी जवळपास 36 कोटी रुपये मंजूर झालेत. परभणी जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यांना 49 कोटी 42 लाख रुपये मिळणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 41,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 33 कोटी 62 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. जालना जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांना 64 कोटी 75 लाख रुपये मिळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांना 11 कोटी 30 लाख रुपये मिळणार आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील 56,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 36 कोटी 66 लाख रुपये मिळणार आहेत. सरकारनं मंजूर केलेल्या मदत निधीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मदत मंजूर झाली आहे, ती आहे 20 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगर विभागानंतर अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मदत मंजूर करण्यात आली आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी 33 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मग या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मदत मंजूर झाली आहे ते आपण बघूया. अमरावती विभागातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील 1,07,000 शेतकऱ्यांसाठी 33 कोटी 50 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील 21,000 शेतकऱ्यांना 33 कोटी 37 लाख रुपये मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील 5,000 शेतकऱ्यांसाठी 33 कोटी 50 लाख रुपये मंजूर झालेत. यवतमाळ जिल्ह्यातील 37,000 शेतकऱ्यांना 56 कोटी 33 लाख रुपये मिळणार आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी 33 कोटी 66 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागानंतर अमरावती जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या जी आरमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर नाशिक विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये देखील मदत मंजूर करण्यात आली. मग हे 3 जिल्हे कोणते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मदत मिळणार आहे ते देखील बघूयात. नाशिक विभागातील आपल्या नगर, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी
एकूण 7,84,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेत. नगर जिल्ह्यातील 22,000 शेतकऱ्यांना 33 कोटी रुपये मिळणार आहेत, तर जळगाव जिल्ह्यातील 13,000 शेतकऱ्यांसाठी 14,65,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांसाठी 11,75,00,000 रुपये सरकारनं मंजूर केलेत. आता याशिवाय नागपूर तसंच पुणे आणि कोकण विभागात देखील काही मदत मंजूर करण्यात आली आहे. आपण बघूयात की नागपूर विभागातील कोणत्या जिल्ह्यांसाठी मदत मंजूर झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मदत शेतकऱ्यांना या GRच्या मार्फत मिळणार आहे. नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी 7,51,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांसाठी 2,27,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील 2,500 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले, तर वर्धा जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 21,00,000 रुपये मिळणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांसाठी 70,000 रुपये मंजूर करण्यात आले. त्यासोबतच पुणे विभागासाठी देखील 103 कोटी रुपये मंजूर झालेत. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील 25,000 शेतकऱ्यांसाठी 55 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तर सांगली जिल्ह्यातील 2,500 शेतकऱ्यांना 8 कोटी रुपये मदत ही मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोकणामध्ये 2,00,000 रुपये मदत मंजूर झाली. कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 9,000 रुपये मंजूर करण्यात आलेत, तर पालघर जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना 2,00,000 रुपये मदत मिळणार आहे. आता आपण 23 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार, किती मदत मंजूर झाली आहे ते पाहिलं. आता सरकारनं जर सुरुवातीला सांगितलं की आम्ही सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देऊ, परंतु प्रत्यक्ष पातळीवर आजही अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण न झाल्यानं बहुतांश ठिकाणी पंचनामे करण्याचं काम चालू आहे. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर विभागीय पातळीवरून जो काही मदतीचा अहवाल आहे तो सरकारकडे दाखल केला जातो आणि त्यानंतर सरकारी पातळीवरून मदतीचा GR काढला जातो, शासन आदेश काढला जातो आणि त्यानंतर ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. आता यापूर्वी जे शासनानं GR काढले, शासन आदेश काढले, मदतीला मंजुरी दिली आहे, ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आता बहुतांश ठिकाणी आपल्या प्रत्येकाला अनुभव येतोय की जी मदत खात्यामध्ये जमा होत आहे तर ही मदत 1 हेक्टरपेक्षा देखील बहुतांश शेतकऱ्यांना कमी मिळते. म्हणजे 1 हेक्टरची मदत सरकारचे जो निकष आहे, NDRFचा जो निकष आहे तो 8,500 रुपये कोरडवाहू पिकांसाठी, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापेक्षा देखील कमी रक्कम जमा होत आहे, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय. आता बागायती किंवा फळ पिकांसाठी मदत खूपच कमी शेतकऱ्यांना मिळत आहे. तसंच 1 हेक्टरपेक्षा जास्तीच्या नुकसानीपोटीची मदत, म्हणजे समजा कोरडवाहू पीक असेल, या पिकासाठी देखील 1 हेक्टरपेक्षा जास्तीची मदत ही खूपच कमी शेतकऱ्यांना जमा होते. आता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना सांगितलं जातं की पहिल्या टप्प्यात ही मदत आहे, त्यानंतर आणखी पुन्हा तुमच्या खात्यामध्ये मदत जमा होईल, परंतु NDRFच्या निकषानुसार एका नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये एकदाच मदत मिळते. म्हणजेच पीक विमामध्ये कसं होतं की आपण समजा एक क्षेत्र आहे, 1 एकर 2 एकर किंवा 1 हेक्टर आपलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला प्रत्येक टप्प्यावर नुकसान भरपाई मिळत होती, परंतु यंदा काय झालंय की पीक विम्याची मदत देखील आपल्याला हंगामाच्या शेवटी एकदाच मिळणार आहे. तसंच NDRFची मदत देखील आपल्याला एका हंगामात नुकसानीपोटी एकदाच मिळते. मग त्यामुळं आपण नेमकं आपल्या खात्यामध्ये किती पैसे जमा होत आहेत, आपलं नेमकं नुकसान किती दाखवलं जात आहे आणि आपल्याला योग्य मदत मिळते का हे आपण तपासू शकतो. त्यासाठी आपण स्थानिक कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांच्याकडे आपण चौकशी करू शकतो. कारण त्यांच्याकडे तसंच शेती केंद्रावर देखील आपली जर माहिती उपलब्ध असेल तिथे देखील जाऊन आपण बघू शकतो. परंतु आतापर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाहीये. अनेक शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे. सरकारनं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जात आहे. कारण एकीकडे पिकांचं नुकसान झालंय, बाजारामध्ये पिकांना बाजारभाव मिळत नाही. सोयाबीन आजही हमी भावापेक्षा किमान 1,000 ते 1,500 रुपयांनी कमी भावात विकलं जात आहे. 35 ते 40 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचा सध्याचा भाव आहे. कापसाचा भाव हे 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान आहे. जर ओलावा जास्त असेल तर यापेक्षा देखील कमी भावामध्ये आपला माल विकला जात आहे. एकीकडे पिकाला भाव नाही, दुसरीकडे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सरकारनं आश्वासन देऊन देखील ऐनवेळी मदत दिली नाही. त्यामुळं यंदाच्या दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या पुढचं संकट कायम आहे. आता सरकार नेमकं पुढचे जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांची नेमकी मदत कधी देणार हे अद्यापही स्पष्ट नाही आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये पंचनामेच अजून पूर्ण झालेले नाही आहेत, पंचनाम्याचं काम चालू आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की
उरलेल्या शेतकऱ्यांना जी मदत आहे या मदतीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. आता सरकारचे एकंदरीतच मदतीविषयी जे धोरण आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.